नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये महत्त्वाचे असे 12 बदल जे आहेत ते करण्यात आलेले आहेत. कोणकोणते ते बदल आहेत, कोण यासाठी पात्र असणार आहे, कोणाला याचा लाभ मिळणार आहे, संपूर्ण A to Z माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट सर्वात पहिल्यांदा भेटत राहतील. मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता नवीन GR, ज्यामध्ये तुम्ही वाचताय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबतचा हा GR जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक इथे दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. दिनांक 12 जुलै 2024 रोजी हा GR जो आहे तो काढण्यात आलेला आहे. यामध्ये तुम्ही महत्त्वाची मी माहिती सांगणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता शासन निर्णय काय सांगितलेला आहे, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे असे सांगण्यात आलेलं आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा इथे कुटुंबाची व्याख्या बघा. कुटुंबाची व्याख्या काय सांगलेली आहे, तर सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे राहणार आहे. कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले किंवा मुली. त्यानंतर नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही, त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा, हे इथे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे, तिसरा बदल जो करण्यात आलेला आहे, परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर जर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे कागदपत्रे त्यांना इथे अपलोड करायचे आहेत. त्यामध्ये त्यांच्या पतीचा जन्म दाखला ते देऊ शकतात किंवा शाळा सोडल्याचा दाखला देऊ शकतात किंवा डोमासाईल म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र देऊ शकतात, ते इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे. याशिवाय महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड असेल तर ते देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानंतर चौथा बदल आहे, सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते देखील ग्राह्य धरण्यात येणार आहेत. तर ज्या काही महिलांचे पोस्ट बँकमध्ये अकाउंट असेल तर त्यांचे हे खाते इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे. दुसरे अकाउंट उघडण्याची गरज पडणार नाही. योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी देखील ग्राह्य धरण्यात यावे असे या GR मध्ये सांगण्यात आलेलं आहे. तुम्हाला आता लाईव्ह फोटो घेण्याची गरज नाही आहे. जे काही ऑफलाईन फॉर्म तुम्ही भरलेला आहे त्यावरती पासपोर्ट साईज आकाराचा फोटो लावलेला असेल तर त्या फोटोचा फोटो काढून तुम्ही ऑनलाईन फॉर्म आता भरू शकता व सबमिट करू शकता, तो ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानंतर 6वा महत्त्वाचा पॉईंट आहे, सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका किंवा अंगणवाडी सेविका NULM यांचे समूह संघटक CRP मदत कक्ष प्रमुख व CMM सिटी मिशन मॅनेजर आशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे. त्यानंतर 7वा पॉईंट आहे, केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ PFMS DBT प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदाहरणार्थ PM किसान, पोषण, मनरेगा, PM स्वनिधी, PSY, PMMVY व अन्य तत्सम योजना जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी व शर्तीनुसार पात्र ठरत असतील त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे KYC व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा. तर जे काही तुम्हाला PM किसानचे वगैरे पैसे मिळतात किंवा स्वनिधीचे पैसे मिळाले असतील
तर त्यांचा डाटा ऑलरेडी गव्हर्नमेंटकडे आहे, तर तुम्हाला इथे फक्त ऑफलाईन फॉर्म भरून जमा करून द्यायचं आहे, ऑनलाईन फॉर्म भरण्याची गरज नाही आहे. त्यानंतर 8वा पॉईंट आहे गाव पातळीवरील ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांनी ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी. सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका ह्या राहतील. समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी. ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲपमध्ये किंवा पोर्टलमध्ये भरण्यात यावेत, हे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाचा 9वा पॉईंट आहे ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे. तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी, असे सांगण्यात आलेलं आहे. सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे. तसेच द्विरक्ती डुप्लिकेशन टाळण्यात यावी, म्हणजेच डुप्लिकेट अर्ज करण्यास टाळावे. 10वा जो निर्णय आहे शासन निर्णय दिनांक 5/7/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ व ब वर्ग महानगरपालिकांमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरिता तालुकास्तरीय समितीऐवजी वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समिती आता अ+ व ब वर्ग महानगरपालिकांपुरती मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात यावी, असे देखील सांगण्यात आलेलं आहे. 11वा पॉईंट आपण पाहूया तालुका वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी. तसेच जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व संनियंत्रण ठेवण्यात यावे, असे देखील सांगण्यात आलेले आहे. 12वा पॉईंट आपण पाहूया नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक, CRP मदत कक्ष प्रमुख, CMM सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑफलाईन ॲप पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर सक्सेसफुल ऑनलाईन अपडेटेशन फॉर बेनिफिशरी झाल्यानंतर ₹50 याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता हा देण्यात येत आहे. हे देखील या GRमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर 13वा पॉईंट आहे सदर शासन निर्णय दिनांक 11/7/2024 रोजीच्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे व याची डिस्क्रिप्शनमध्ये देखील लिंक देण्यात आलेली आहे. धन्यवाद.